नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील. तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. तर आज माझ्या पुढे जी आहे ती होंडाची i20 कार आहे. आपण होंडा शोरूममध्ये आलो आहोत. तर आपण प्रत्येक वेळी तुम्हाला नवनवीन कारची माहिती देत असतो. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर मराठीमध्ये कारची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन येणार आहे ते तुम्हाला पडेल. तर आता आपण जी माझ्या पुढे आहे होंडाची i20 या कारचा पूर्ण पूर्ण माहिती आपण तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहोत. जसं की गाडीचा फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, रिअर व्ह्यू, त्यानंतर ना इंटेरियर आणि होंडाने यात तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा फीचर्स ॲड केले आहेत. काय काय अपडेटेशन गाडीमध्ये आले आहेत ते आज आपण तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. तर तुम्हाला प्रथमतः मी गाडीची की दाखवतो. तर गाडीची की काही अशा प्रकारे की आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. त्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तर वेळ न घालवता आता आपण तुम्हाला गाडीची फ्रंट लुक पासून माहिती सांगायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फ्रंट लुकमध्ये बघायला तर काही अशा प्रकारे तुम्हाला गाडी येणार आहे. फ्रंटमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला यामध्ये इथे तुम्हाला अशा प्रकारे इंडिकेटर येणार आहेत, DRL येणार आहेत, इथे तुम्हाला खाली हेडलॅम्प्स येणार आहेत. त्याबरोबर तर अशा प्रकारे काही नवीन डिझायनिंगमध्ये तुम्ही बघू शकता, अगदी चांगल्या प्रकारे डिझायनिंग केलेलं आहे. खाली तुम्हाला अशा प्रकारे सिल्वर कलरची पट्टी सुद्धा नवीन डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता, बॅजिंग केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो तुमची नंबर प्लेट बसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला होंडाचा प्रीमियम असा लोगो दिला आहे. यामध्ये तुम्हाला कनेक्टिंग लाईट्स वगैरे काही ऑफर करण्यात आलेले नाहीत. त्यानंतर बोनेट डिझाईन तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे काही गाडीचं बोनेट डिझाईन आहे. त्यानंतर इथे तुम्हाला वर फ्रंटमध्ये 2 वायपर्स आहेत. तर मित्रांनो, ह्यात तुम्हाला फॉगलॅन्सचा वगैरे ह्यात कुठे ऑप्शन दिलेला नाही. तर अशा प्रकारे इथे तुम्ही डिझाईन बघू शकता, ब्लॅक फिनिशमध्ये आहे. इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे डिझाईनिंग केलेलं आहे. इथे तुम्हाला नॉर्मली स्पॉइलर आलेलं आहे बाहेर इथं. मित्रांनो, त्यानंतर आपण साईड प्रोफाईल जर गाडीमध्ये बघेल तर एकदम प्रीमियम टाईपमध्ये चांगल्या प्रकारे गाडी दिसते. फॅमिली लुकसाठी एकदम चांगली गाडी आहे. त्यानंतर साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ORM दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड आहेत. ब्लॅक प्लस व्हाईटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ORM येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हँडल जे आहेत ते तुम्हाला सिल्वर कोटिंगमध्ये अशा प्रकारे येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, टायर बघायला गेलं तुम्हाला 15 इंची स्टील व्हील्स येणार आहेत. तर ह्यामध्येच तुम्हाला पूर्ण इनबिल्ड आहे. तर मित्रांनो, यामध्ये 15 इंची तुम्हाला अलॉय व्हील्स मिळणार आहेत. तुम्ही बघू शकताय. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क इन्क्लूड केलेला आहे. रिअरमध्ये डिस्क नाही, फ्रंटला तुम्हाला डिस्क वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, रोटरी जर बघायला गेलं ह्यामध्ये तुम्हाला रोटरी मिळणार नाहीत, पण एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मिळू शकता. पण ह्यामध्ये तुम्हाला सनरूफ सुद्धा वापर करण्यात आलेला आहे युनि टाईपमध्ये. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे बॅक साईडला जर आपण गेलो तर यामध्ये तुम्हाला शार्क अँटिना सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. त्याबरोबर रिअर प्रोफाईल बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला रिअर प्रोफाईल बघू शकताय. म्हणजे चांगल्या प्रकारे रिअर प्रोफाईल आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे LED मध्ये टेल लॅम्प आहेत. इथे टर्न इंडिकेटर्स येणार आहेत. त्याबरोबर तुम्हाला रिव्हर्स लॅम्प इथे येणार आहे. ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स गिअर टाकाल त्यावेळी हा लॅम्प ऑन होऊन जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रिफ्लेक्टर सुद्धा दिलेले आहेत. इथे तुम्हाला ब्लॅक फिल्ममध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारे डिझाईन केलं आहे. त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता i20चं तुम्हाला इथे बॅजिंग मिळणार आहे. त्याबरोबरच यामध्ये तुम्हाला स्पॉइलर आहे. स्पॉइलर नंतर इथे तुम्ही बघू शकता स्टॉप लॅम्प सुद्धा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक वायपर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर खाली बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला कनेक्टिंग सिल्वर कोटिंगमध्ये अशा प्रकारे स्टील पट्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आहे होंडाईचं बॅजिंग मोठा लोगो आहे. त्यानंतर असतात इथे बॅजिंग आहे. रिअर प्रोफाईलमध्ये बघायला गेलं तर तिथे तुम्हाला रिअर कॅमेरा सुद्धा दिलेला आहे. तिथे तुम्हाला नंबर प्लेट ब्रॅकेट आहे. नंबर प्लेट दिसण्यासाठी इथे खाली तुम्हाला हॅलोजनमध्ये लॅम्प सुद्धा येणार आहे. त्यानंतर खाली बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन आहे. फायबरमध्ये अगदी चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मटेरियल यूज केलेलं आहे होंडाईने. तर येथे तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर सुद्धा वापर करण्यात आलेले आहेत. बघू शकता. त्यानंतर तुम्हाला फ्यूल जे टाकायचं येतो या डिझेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इन्क्लूड केलं आहे. तुम्ही बघू शकता की ह्यात तुम्हाला कळणार सुद्धा असं नाही की इथं फ्यूल टँक आहे. अशा प्रकारे डिझाईनिंग केलेलं आहे. इथे थोडीशी नॉर्मल डिझाईन दिलेली आहे, जेणेकरून इथं फ्यूलचा ऑप्शन आहे कळण्यासाठी. तर मित्रांनो, आता ओव्हरऑल लुक जरी आपण रिअर प्लस राईट प्रोफाईल बघायला गेलं तर अशा प्रकारे काही अग्रेसिव्ह लुक तुम्ही बघू शकताय. अगदी चांगल्या प्रकारे लुक दिसतोय. आता मित्रांनो, आपण टेलगेट ओपन करून गाडीचा बूट स्पेस बघूया. तर काही अशा प्रकारे बूट स्पेस आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता, केबिन टाईप आहे. तुमचे लगेज वगैरे इथे तुम्ही भरपूर ठेवू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्हाला हॅलोजन लॅम्प सुद्धा इन्क्लूड करण्यात दिलेला आहे. ज्यावेळी तुम्ही रात्रीच्या प्रवासावेळी
मागे बूट स्पेस ओपन करता त्यावेळी तुम्ही याचा उपयोग करू शकता. मित्रांनो बघायचं तर 300 लिटरपर्यंत तुम्हाला हा बूट स्पेस मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकताय स्टेपनी टायर्स वगैरे इथे तुम्हाला ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे कंपनीने. खाली पण जागा भरपूर आहे. स्टेपनी टायर्सच्या मध्येच तुम्ही टूलकिट वगैरे ठेवू शकता. साईडला वगैरे काही ऑप्शन दिलेलं नाही. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दाखवायचं राहिलं इथे एक तुम्हाला स्पीकर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आता आपण टूलकिट मित्रांनो खाली करूया. मित्रांनो बूट स्पेस आपण बघितल्या बूट स्पेसमध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. चांगल्या प्रकारे लगेज वगैरे बसू शकते. आता मित्रांनो आपण जरा इंटिरियर चेकआउट करूया. फ्रंट ड्रायव्हर सीटपासून आपण चालू करूया. तर इथे बघायला गेलं तर पहिल्या मित्रांनो इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकताय. तर काही अशा प्रकारे इंटेरियर आहे गाडीचा, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला इथे पॉवर विंडोचे कंट्रोल्स मिळणार आहेत. ORMचे सुद्धा इथे तुम्हाला कंट्रोल्स मिळणार आहेत. आणि ब्लॅक फिनिशमध्ये लेदर टचमध्ये तुम्हाला फिनिशिंग मिळणार आहे. इथे सुद्धा मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचं थोडंफार सामान ठेवू शकता. इथे तुमची बॉटल होल्डर आहे, बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. तर मित्रांनो आता मी तुम्हाला गाडीच्या आतमध्ये जाऊन गाडीचा इंटेरियर पूर्ण दाखवतो. तर या ठिकाणी मित्रांनो इंजिन स्टार्ट स्टॉपचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो हे स्टेअरिंग व्हील बघितलं तुम्हाला कोणत्या गाडीची आठवण आली खरं नक्की सांगा. क्रेटावाली फील आली का नाही सांगा नक्की. तर काही अशा प्रकारे तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल्स मिळणार आहे तुम्हाला इथे. इथून तुम्ही कॉल रिसिव्ह कट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला मोडचं सुद्धा बटन दिलेलं आहे, इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो स्टेअरिंग पाहायला गेलं एकदम स्मूथ आहे. त्यानंतर इथे तुम्हाला होंडाचं बॅजिंग मिळते. इथे तुम्हाला हॉर्नचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सनरूफ सुद्धा ऑफर करण्यात आले, तुम्ही बघू शकता. चांगले फीचर्स यामध्ये दिलेले आहेत. ऑटोमॅटिक वर तुम्ही सनरूफ इथून तुम्ही ऑपरेट करू शकताय. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे टचस्क्रीन येणार आहे 7 इंचमध्ये. यामध्ये तुम्हाला इथे सुद्धा साईडला कंट्रोल्स वगैरे दिलेले आहेत. इथे खाली तुम्हाला AC कंट्रोल्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला हजार्ड लाईटचं फीचरचं बटन दिलेलं आहे. अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे चांगल्या ग्रॅब फिनिशमध्ये. त्यानंतर मित्रांनो गाडीचं जर ग्लॅस बॉक्स बघायला गेला तर अशा प्रकारे चांगल्या प्रीमियम क्वालिटीचा अदा केलेला आहे. स्पेस सुद्धा भरपूर आहे मित्रांनो. त्यानंतर डोअरमध्ये बघायला गेलं तर इथे तुम्हाला लेदर कुशनचा सुद्धा वापर करण्यात आला आहे, तुम्ही बघू शकताय. इथे तुम्हाला पॉवर विंडोजचं बटन दिलेलं आहे. सीट बघायला गेलं तर चांगल्या कुशन्सने वापरलेले आहे. त्यानंतर माहिती तुम्हाला अशा प्रकारे हँडल्स सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर सनवायझर जर बघायला गेलं ड्रायव्हर सीटचं को ड्रायव्हर सीट तर अशा प्रकारे हे तुम्हाला सनवायझरमध्ये ORM सुद्धा दिलेले आहेत. त्याचा मिररचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर ड्रायव्हर केबिन लाईट जर बघायला गेलं तर मित्रांनो अशा प्रकारे हॅलोजनमध्ये लॅम्प येणार आहे. त्यानंतर हा ORM सुद्धा तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टेबलमध्ये तुम्ही करू शकता. ड्रायव्हर साईड सनवायझर बघायला तर काही अशा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला वेंट्री मिरर नाईट दिलेला. त्याबरोबर आपण खाली आलो इथे तुम्हाला AC कंट्रोल्स वगैरे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला USB चार्जिंग पोर्ट आहे, C टाईपमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर इथं 12 वोल्टचं तुम्हाला सॉकेट सुद्धा दिलेलं आहे. इथे तुम्हाला मॅन्युअल गिअरचं ट्रान्समिशन मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कप होल्डर सुद्धा दिलेले आहेत. इथे तुम्हाला तुमचा हँडब्रेक येणार आहे. त्यानंतर मित्रांनो हा तुम्हाला आर्मरेस्ट येणार आहे. तो ॲडजस्टेबल आर्मरेस्ट आहे, स्लाइडेबल. तुम्ही बघू शकताय स्पेस पण चांगल्या प्रकारे यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर इथे स्टेअरिंगच्या मागे तुम्हाला अप्पर डिप्परचे कंट्रोल्स मिळणार आहेत. त्यानंतर वायपर कंट्रोल पण तुम्हाला इथून मिळून जाणार आहे. त्यानंतर इथे ह्या साईडला मित्रांनो तुम्हाला अट्रॅक्शन कंट्रोल मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हेडलॅम्पचं ॲडजस्टिंग सुद्धा यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो आता आपण बॅक प्रोफाईलला जाऊया रिअरमध्ये. मागे काय काय फीचर्स आहेत तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बॅकमध्ये डोअर हँडल बघायला तर काय अशा प्रकारे डोअर हँडल आहे. तर बॅक प्रोफाईल बघायला गेलं तर असं सॉफ्ट टचमध्ये तुम्हाला इथे फिनिशिंग दिलेलं आहे व्हाईटमध्ये. तुम्ही तुमचं सामान थोडंफार कॅरी करू शकता. इथे तुम्हाला पॉवर विंडोजचे कंट्रोल दिलेले आहेत. इथून तुम्ही गाडी लॉक अनलॉक मॅन्युअली करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला बॉटल होल्डर सुद्धा इन्क्लूड करण्यात आले आहे. ते तुम्हाला स्पीकर दिलेले आहेत बोस कंपनीचे.
त्यानंतर मित्रांनो तुम्ही बॅक साईडचा प्रोफाईल बघू शकता. अगदी मोठा असा स्पेस आहे. आरामशीर इथे तुम्हाला 3 माणसं तुम्ही बसू शकता. तर आता आपण आत बसून बघूया. तर मित्रांनो मी आता गाडीच्या आतमध्ये बसलोय. तर ड्रायव्हर सीट जे आहे ते बऱ्यापैकी बी पिल्लरच्या पूर्ण थोड्यापैकी मागे आलेली. तरी पण एवढा चांगला स्पेस असा राहिलेला आहे गाडीमध्ये. तर इथे तुम्हाला बॅकमध्ये तुम्हाला रिअरमध्ये AC इव्हेंट सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सी टाईप चार्जर सुद्धा दिलेला आहे. एक तुम्ही इथं मोबाईल चार्ज करू शकता. इथे लावून अशा प्रकारे वर तुम्ही मोबाईल ठेवू शकताय. त्यानंतर ना जर बघायला गेलं तर अशा प्रकारे मागे तुम्हाला हेडरेस्ट आहेत. पण हे तुम्हाला ॲडजस्टेबल नाहीत. इनबिल्ट हेडरेस्ट आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला सीट बेल्टचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे हँडल्स आहेत आणि मागील पॅसेंजरसाठी सुद्धा तुम्हाला लॅम्प इथे तुम्हाला इन्क्लूड करण्यात आलेला आहे हॅलोजनमध्ये. त्यानंतर मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्हाला पार्सल ट्रे सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आणि गाडीचं रिअरमधून जर पुढील प्रोफाईल बघायला गेलं ड्रायव्हर सीट तर काही अशा प्रकारे दिसणार आहे. तर मित्रांनो आता आपण गाडीचा ओव्हरऑल लुक पूर्ण बघितलेला आहे. तर मित्रांनो आता आपण गाडीचा ओव्हरऑल लुक बघितला आहे. तर गाडीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आता एखादी गाडी घ्यायचा विचार जर करत असाल तर Hyundaiची i20 ही कार एकदा तुम्ही नक्की बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.